आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी 9 न्यूज। बीडमध्ये निघणार शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भव्य मोर्चा। शेतकरी पुत्रांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन। शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे बीड येथे सर्व शेतकरी पुत्र, शेतकरी, शेतकरी मित्र या सर्वांच्या वतीने बीड येथे शेतकरी हक्क मोर्चा काढण्यात येत आहे। हा शेतकरी हक्क मोर्चा बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता निघणार आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी या मोर्चात उपस्थित राहावे याकरिता शेतकरी पुत्र, शेतकरी मित्र आणि शेतकरी आपल्याला विनंती करत आहे। हा मोर्चा शेतकरी पुत्राचा आहे। या मोर्चामध्ये ना कोणता पक्ष, ना कोणती पार्टी, ना कोणता संघटना, कोणता नेता, हा शेतकरी पुत्रांनी उभा केलेला लढा आहे आणि हा शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र आणि शेतकरी हे सर्व एकत्रित हा लढा लढत आहे। त्यांच्या संदर्भात खास सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे सर्वांना विनंती करतो की उद्या सकाळी 11 वाजता बीड येथे शेतकरी हक्क मोर्चा निघत आहे आणि या मोर्चाकरिता आपण सर्वांनी यावं ही नम्रतेची विनंती। शेतकऱ्याच्या कापसाला 12,000 रुपये भाव मिळावा आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला किमान 7,000 रुपये भाव मिळावा या मागणीकरिता शेतकरी पुत्र बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चा काढत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपण या मोर्चासाठी सर्वांनी यावं। तसेच सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही। शेतकऱ्याच्या कापूस हा 8,000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करतात आणि हा 8,000 रुपयापेक्षाही 10 पट नफा फक्त त्या कापसावर प्रोसेसिंग करून हे अनेक उद्योजक मंडळी कमवतात। मला सांगा, 1 क्विंटल कापसापासून 50 किलो सरकी पेंड निघते, 10 ते 9 किलो तेल निघतं आणि त्याच्यामध्ये 700 ते 750 मीटर हे प्युअर कॉटनचा कपडा निघतो। साधारण प्युअर कॉटनच्या कपड्याचा जरी विचार केला तर 100 रुपयाचा जरी हिशोब धरला मीटरला तर 750 मीटरचे 75,000 रुपये होते आणि पेंडीचे तेलाचे हा जर हिशोब लावला तर शेतकऱ्याच्या 1 क्विंटल कापसा मागे किमान 70 ते 80,000 रुपये कपडा फॅक्टरी, ऑइल मिल आणि पेंडीचे व्यापारी हे कमवतात आणि आमच्या बिचाऱ्या गोरगरीब शेतकऱ्याला 7,000 रुपये 7-8 टेकले हातात टेकवतात। त्याच्यामध्ये त्याला बियाण्याचा खर्च आहे, खताचा खर्च आहे, त्याच्यानंतर फवारणी आहे, त्याच्यानंतर खुरपणी आहे, वेचायला गेलं तर 15 रुपये किलो मागे वेचायचा खर्च आहे। ही जशी कापूस उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती आहे तशीच या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती आहे। शेतकऱ्याकडून सोयाबीन खरेदी केलं जातं 4200 रुपयांनी आणि 1 क्विंटल सोयाबीनचं 700 ते 800 लिटर दूध सोया मिल्क तयार केलं जातं आणि हे सोया मिल्क हे अमेझॉनवर तुम्ही सर्च केलं, अमेझॉनवर सोया मिल्कची किंमत आहे 120 रुपये, किमान 100 रुपये जरी धरलं तर 70 ते 80,000 रुपये शेतकऱ्याच्या 1 क्विंटल सोयाबीन मागं हे व्यापारी मंडळी कमवतात। शेतकऱ्याला काय देतात? म्हणून आमचा हा लढा आहे। शेतकऱ्याच्या सोयाबीन सकट कापसाला सुद्धा भाव मिळाला पाहिजे। आमच्या कापसावर, आमच्या सोयाबीनवर 70 ते 80,000 रुपये हे कमवतात आणि शेतकऱ्याला देतात 7 ते 8,000 रुपये, 4,000 रुपये सोयाबीनचे। कुठंतरी हे थांबलं पाहिजे। शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे। म्हणून हा आमचा शेतकऱ्याचा मोर्चा आहे, शेतकरी पुत्राचा मोर्चा आहे। त्या शेतकरी पुत्राच्या मोर्चाला यावं सर्वांना नम्र। जी सज्ज मराठी 9 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।